कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। विजयभूमी विद्यापीठ आणि आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या माध्यमातून कन्याथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। जागतिक महिला दिनाच्या दिवशी स्त्री शिक्षणासाठी असलेली ही धाव लक्षवेधी ठरली। शिवतीर्थ पोसरी इथून सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये 3000 स्पर्धकांनी सहभाग घेतला। 3, 5 आणि 10 किलोमीटर धावणे अशा वेगवेगळ्या स्पर्धा यामध्ये होत्या। अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि अगदी अपंग व्यक्तींनी सुद्धा या स्पर्धेमध्ये आनंदाने सहभाग नोंदवला। या स्पर्धेच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम ही मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे। शिवरायांच्या पवित्र भूमीत आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशीच स्त्री शिक्षणासाठी असलेली ही धाव म्हणजे कौतुकास्पद उपक्रम असल्याची भावना आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विजयभूमी विद्यापीठाचे संस्थापक संजय पडोदे, रविकेश श्रीवास्तव, नितीन श्रीवास्तव, रवी पुजारी यांनी विशेष मेहनत घेतली। आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्लेयर यादवेंदर सिंग आणि इंटरनॅशनल रनर प्रियांका ओझा यांनी सुद्धा या उपक्रमात सहभाग घेतला। आमदार महेंद्र थोरवे यांनी स्त्री शिक्षणासाठी वेगवान धाव घेत मतदारसंघात सुद्धा स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। दरवर्षीप्रमाणे आज विजयभूमी युनिव्हर्सिटी आणि आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आयोजित आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कन्याथॉन मॅरेथॉन या स्पर्धेचं आयोजन दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी होत असतं। आपण पाहताय की संपूर्ण मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद या कन्याथॉन मॅरेथॉनला या ठिकाणी मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात युवती युवक सारेजण सिनियर सिटीजनपासून या कन्याथॉन या स्पर्धेमध्ये सहभागी झालेलं पाहायला मिळत आहे। मी आज या ठिकाणी 3 किलोमीटर या कन्याथॉनमध्ये भाग घेतलेला होता। खरं तर आपण पाहताय की राज्य सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावं या दृष्टीने सातत्याने उचललेली पावले आपण पाहताय। याच माध्यमातून आजच्या युवती यांना शिक्षणाच्या माध्यमातून प्राधान्य मिळावं या दृष्टिकोनातून हा प्लॅटफॉर्म या कन्याथॉनच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। एक युवती शिक्षित झाली तर कुटुंब शिक्षित होत असतं आणि कुटुंब शिक्षित झालं तर समाज आणि देश हा शिक्षित होत असतो आणि या दृष्टिकोनातून कन्याथॉनला या ठिकाणी विजयभूमी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून संजयजी पटोडे आणि संपूर्ण त्यांची टीम यांनी सगळ्यांनीच आम्ही या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या कन्याथॉनला मॅरेथॉनला प्राधान्य दिलं जातं। 8 मार्च हा नेहमीप्रमाणे आपण महिला जागतिक दिन म्हणून साजरा करत असतो जगभरामध्ये आणि याच निमित्ताने माझे या ठिकाणी बास्केटबॉलचे आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि या सगळ्यांच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला या ठिकाणी मिळत आहे। मेरा पहला इवेंट है और अभी तक MLA सर ने बहुत अच्छा आयोजन किया है और मैं फर्स्ट टाइम आया हूँ, उन्होंने मुझे इनवाइटेड किया और यहाँ आके बहुत अच्छा लगा कि हमारे देश के नेता कैसे स्पोर्ट्स को और फिटनेस को बढ़ावा दे रहे हैं। और रात को मैं इनसे मिला, बोले मैं नहीं दौड़ पाऊँगा, लेकिन सुबह मेरे साथ ये 3 किलोमीटर तक दौड़ के वापस आए हैं। यही इंस्पिरेशन हमारे यूथ को चाहिए। हमारे नेता जब हमारे साथ दौड़ेंगे, हमारी महिलाएं देखेंगी तो हमारा नेता अगर रोड पे दौड़ रहा है तो हम सुरक्षित हैं, उन्हें कोई प्रॉब्लम नहीं है। मैं इनको बहुत बहुत बधाई देता हूँ इसके लिए। इन्होंने बहुत अच्छा ये इवेंट करवाते हैं, हर साल करवाते हैं और मैं पूरे देश के सभी लोगों को, नेताओं को बोलता हूँ ऐसे इवेंट करवाएं ताकि हमारा देश और आगे बढ़े। थैंक यू। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।